नमस्कार. आता आपण एक कुंडली बघूया. त्याची प्राथमिक माहिती आपण पहिली स्लाइड जेव्हा दिसेल तेव्हा सांगतो आणि ती समोर राहील तशीच. आता असं घडलं की एका जातकाची कुंडली माझ्याकडे होती आणि त्याचं मी मार्गदर्शन करण्यासाठी ती माझ्याकडे आलेली होती. आणि त्यावेळेला मी त्याचा प्रश्न सोडवला होता आणि तो बरोबर आला होता. आता पहिल्या टायटलमध्ये तुम्हाला प्रश्न असा पडेल की जातकाची कुंडली फिरवून म्हणजे काय. म्हणजे त्याचा अर्थ असा की एखाद्याचं आपण कुंडली पाहिली आणि त्याचं भविष्य सांगितलं आणि ती कुंडली दुरुस्त करून घेतलेली आहे आणि जातकाची कुंडली फिरवली याचा अर्थ असा की जातकाचं भविष्य बरोबर आल्यावर त्याच्यामुळे त्याच्या संबंधातील नातेवाईक जे आहेत त्यांच्याविषयी आपण भविष्याचा अंदाज घेत आहोत आणि सांगत आहोत. म्हणजेच असं की जातकाचा लग्नभाव म्हणजे स्वतः जातकाची कुंडलीवरून आपण सांगतो भविष्य ते. आता जातकाची समजा आई असेल तर आपण जातकाची आई म्हणजे जातक पहिला भाव, दुसरा, तिसरा आणि चौथा भाव म्हणजे त्याच्या आईविषयी आपण त्याच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. जर आपण शोधायचे प्रयत्न केला तर त्याचा भविष्याचा अंदाज आपल्याला देता येतो. कारण कुंडली ॲक्युरेट आपण करेक्ट केलेली आहे आणि त्याचे सगळे आपण सांगितलेली भविष्य बरोबर आलेली आहेत. म्हणजे अंदाजाने स्पॅन धरा तुम्ही, 2 वर्षाचा धरा, 3 वर्षाचा धरा आणि आपण त्याला सांगितलेली भविष्य बरोबर आलेली आहेत. अगदी त्या त्या क्रमाने तसे तसे घडलेलं आहे. म्हणून ती ॲक्युरेट कुंडली झाली. आपण ती करेक्ट करून घेतलेली होती. आता भविष्य फिरवून सांगतो. भविष्याची जी कुंडली आहे ती फिरवून सांगतो. त्याचा अर्थ असा की जातकाची कुंडली आहे आणि त्याच्यावरून त्याच्या आईची कुंडली सांगायची, म्हणून चौथा भाव हा पहिला भाव घेतो आपण. समजा त्या जातकाच्या वडिलांची भविष्य सांगायचं असेल, विषयी प्रश्न सोडवायचा असेल तर कृष्णवर्ती पद्धतीत वडील म्हणजे 9वा भाव येतो. म्हणजेच 9वा भाव हा पहिला भाव धरायचा आणि ते कुंडली फिरवल्यावर जे काही समोर दिसेल त्याप्रमाणे कुंडलीचे नियम लावून, 4 स्टेप थिअरीचे लावून, कृष्णमूर्ती पद्धतीचे नियम लावून त्याचं आपण भविष्य सांगितलेलं आहे. आता ते कसं त्याच्याबद्दल आपल्याला कळेल. आता पहिलं तुम्हाला सांगतो की दुसरी, आता आपण पुढे जाऊ तेव्हा आपल्याला कळेल. आता ही समोर जी तुम्हाला कुंडली दिसते आहे ही कुंडली फिरवलेली आहे. याचा अर्थ काय केला आपल्याला प्रश्न. जातकाचा कुंडली होती ती जातकाचा भाव जो होता तो कन्या लग्नाची कुंडली होती. मी आता इथे बघा तुम्ही, कन्या लग्नाचं आपल्याला घर कुठे दिसतंय, दुसऱ्या भावात दिसतंय. दुसरा भाव धनस्थान, तिथे 6 आकडा आहे बघा. मग त्याची आपण कुंडली अशी का फिरवली बरं. 12वा भाव का घेतला पहिला. बघा 6वा भाव जर जातकाचा पहिला लग्न भाव असेल तर त्याचा 12वा भाव असतो त्याच्या आधीचा, म्हणजे सिंह राशीचा. तर सिंह राशीची आपण लग्न तयार केलं आणि लग्न सिंह राशीचं आहे म्हणून जातकाचा जो पहिला लग्न भाव आहे तो पुढे गेला आणि तो दुसऱ्या स्थानात गेला. हे का केलं तर जातक 6वा म्हणजे कन्या लग्न, त्याचा वडील म्हटलं तर 9वा भाव येतो आणि वडिलांची आई याविषयी प्रश्न होता. वडिलांची आई आणि तर तो प्रश्न म्हणजे 9, 10, 11 आणि 12वा भाव. 12वा भाव हा तर जातकाच्या वडिलांची आई म्हणजे जातकाची आजी याविषयी प्रश्न असल्यामुळे ती आपण कुंडली फिरवली. लक्षात आलं तुम्हाला की कुंडली फिरवूनचा अर्थ काय. आता आपण ही समोर जी कुंडली दिसते ही फिरवून आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जातकाचा 12वा भाव हा इथे लग्न भाव झालेला आहे आणि आजीविषयीचा प्रश्न आहे. म्हणून आता हे का झालं तर ते तुम्हाला मी सांगतो. जातक लांब राहतो, दुसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या ठिकाणी त्याचा विवाह होणार असतो. म्हणजे स्थान हे लांबचं असतं, तो लांबून येणार असतो. बाकीचे लोक सगळे जमणार असतात
आणि एवढं सगळं अरेंज केलेलं आहे आणि ह्या सगळ्या खटाटोपीमध्ये दुसरं काही घडू नये, वाईट काही घडू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण काही प्रसंग असे अचानक येतात की जे आधी घडतात, विवाहाच्या आधी. तर त्याला तोंड द्यायचं कसं, अरेंजमेंट कशी करायची, काय करावं, त्यात अ, पद्धत काय सांगते, रूढी काय सांगते, नियम काय आहेत, ह्या पद्धतीने त्याचा मागोवा घेण्यासाठी मला प्रश्न आला की बाबा, त्या वडिलांची आई म्हणजे आजी त्या जातकाची ही आजारी आहे. तर कसं काय करावं आपण? कारण अजून लग्नाला आहेत काही दिवस, पण मध्ये काही झालं किंवा काय झालं तर काय, याविषयी ते शंका होती त्यांची. मग मी म्हटलं की तुम्हाला त्या शंकाचे निरसन तुम्हाला नंतर करतो मी, पण आधी काय होतं ते बघू आपण. तर त्यांनी सांगितलं की आजीला ऍडमिट केलंय. मग आता आजीला ऍडमिट केले म्हणजे शंका आहे, वय झालेलं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला बघायला पाहिजे आजारपणाचं पुढे काय होऊ शकतं, काय होईल, नाही होईल, याचा अंदाज घेण्यासाठी म्हणून आपण ही कुंडली फिरवली. त्यानंतर काय झालं, याच्या इथे बघा, कुंडलीमधले ग्रह आणि राशी आणि काही बदललेलं नाही. ग्रहांच्या राशी आणि डिग्री काही बदलत नाहीत, फक्त भाव बदलतात. जो लग्न भावातले जर काही ग्रह असतील तर ते पुढच्या भावात जातील. अशा पद्धतीने पहिल्या भावातला ग्रह इथे फिरवलेल्या कुंडलीमध्ये इथे ते दुसऱ्या भावात दिसेल, जातकाच्या पहिल्या भावातला. जातकाच्या 9व्या भावातला ग्रह कुठे दिसेल, तसं एक एक घर पुढे पुढे असा तो दिसणार. पहिल्या भावातले ग्रह दुसऱ्या भावात दिसतील, दुसऱ्या भावातले ग्रह तिसऱ्या भावात दिसतील. अशा रीतीने ती कुंडली फिरवलेली असल्यामुळे त्यांची जागा बदललेली आहे, भाव बदललेले आहेत. आता भाव बदलले याचा अर्थ काय, की त्याचे सिग्निफिकेटर्स बदलतात त्या कुंडलीचे. म्हणजे आता आपल्याला असं कळेल की इथे सिंह पहिला भाव आहे, सिंह राशीचा, तो 2 डिग्रीला चालू होतो. हे आपल्याला माहिती म्हणून डिटेल्स दिलेत. ज्याला पाहिजे अभ्यास करायचा आहे त्यांनी ते लिहून घ्यावेत आणि त्याचा अभ्यास तसा करावा. मग आता पहिला भाव जातक, 9वा भाव जातकाचे वडील झाले आणि वडिलांची आई म्हणजे 9व्या भावापासून 4था भाव म्हणजे 9, 10, 11 आणि 12 म्हणून 12वा भाव जो होता तो त्याच्या आजीचा झाला. आणि 12वा भाव हे लग्न धरलं आपण, म्हणून ती मागची जी कुंडली आहे ती फिरवलेली आहे. आता लक्षात घ्या, ते आजारी आहे आणि क्रिटिकल असल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. आता नियम काय आहेत बघा. एखाद्या माणसाचं आयुष्ययोग बघताना किंवा मृत्यूयोग शोधताना बघताना कृष्णमूर्तींनी सांगून ठेवले, त्याचप्रमाणे केपी फोर स्टेपच्या नोट्समध्ये पण दिलेलं आहे की त्यावेळेला हसबे सरांचं पुस्तक पाहिलं तरी सुद्धा त्याच्यात तुम्हाला ते सापडेल, त्याविषयी माहिती मिळेल. तर मृत्यूयोग पाहताना त्यावेळेच्या ज्या वेळेला आपण भविष्य बघणार आहोत त्यावेळेची कुंडली मांडायची असते आणि त्यावेळेची म्हणजे कुंडली तीच असते, परंतु त्यावेळेला बघताना LSRD बघायचा. मग हा LSRD काय होता, ज्या दिवशी मी ती पाहिली कुंडली आणि ज्या वेळेला पाहिली, ज्या ठिकाणी पाहिली, त्याचा त्या ठिकाणी LSRD म्हणून शनी शनी मंगळ आणि शुक्र आला. लग्न शनीचं होतं जेव्हा मी भविष्य बघायला सुरुवात केली त्यावेळेला. चंद्राची नक्षत्र स्वामी शनीचा होता, चंद्राची राशी जी होती त्याचा मालक होता तो मंगळ आणि दिवस स्वामी म्हणून शुक्र होता. हा LSRD का पाहिलं हे आपल्याला कळेल पुढे. आता जातकाची कुंडली फिरवली आणि इतर नातेवाईकासंबंधी व्यक्तीचा आपण भविष्याचा अंदाज बघत आहोत. आता त्या जातकाची महादशा बुधाची होती. मग बुध महादशात आपण फिरवलेल्या कुंडलीत काय काय देऊ शकतं, सिग्निफिकंट बदलले आता सगळेच. तर ती महादशा आपल्याला 4 4 स्टेप थिअरी आपण माहिती आहे आपल्याला, कृष्णमूर्ती पद्धतीच्यावर आधारित 4 स्टेप थिअरी ही गोंधळकर सरांनी, ठाण्याला जे होते ते, त्यांनी शोधून काढलेली आहे. त्यांचे नियम आम्ही वापरतो आणि सगळेजण आपण शिकत आहोत, त्या दृष्टीने आपण उल्लेख करत आहोत प्रत्येक वेळेला. तर महादशा बुधाची होती आणि बुधाच्या 4 पायऱ्या काय आहे, 4 स्टेप थिअरी नाव आहे हे थिअरीच. तर कृष्णमूर्ती पद्धतीत आधारलेली जी पोस्टिव्ह थिअरी आहे त्याची महादशेची जी बुधाची महादशा आहे तर बुध काय काय दाखवणार आहे, दर्शवतो ते बघूया आपण. बुधाच्या समोर आपण डॅश ठेवलेला आहे. या ठिकाणी बुध आपल्याला काही उपयोगी नाही किंवा मदत करणारा नाही. कारण का, तर बुधाच्या नक्षत्रामध्ये इतर ग्रह आहेत. ओरिजिनल कुंडली जी फिरवलेली आहे तुम्ही त्याचा अभ्यास करा तिथे.
आणि तुम्हाला लक्षात येईल बुध काय काय देणार आहे. तर बुध काही देणार नाही, कारण बुधाच्या नक्षत्रात इतर ग्रह आहेत. ही पहिला आपण एक नियम सांगितलाय, तो आपण सगळ्यांना सांगतो. आणि बाकीच्याने आपला आपापला अभ्यास करावा, नोट्सवरून करावा, पुस्तकावरून करावा आणि शिकवणावं घ्या, शिकवणी लावावी आणि त्या पद्धतीने पुढे जावं, अभ्यास स्वतःचा वाढवावा. तर बुध डॅश, त्याच्यानंतर बुधाचा नक्षत्र स्वामी शनी 6 देतोय. त्याच्यानंतर बुधाचा सबलॉर्ड केतू हा 5 आणि 1 देतोय. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघा, आणि त्याचा आस्पेक्ट 2 आहे. आता ही महादशा आपण सोडून देऊ, महादशा खूप मोठी असते. आंतरदशापासून पुढे जास्त लक्ष द्यावं लागतं. आता ह्या ठिकाणी 1 आणि 6 आले बघा. दुसऱ्या पायरीवर 6 आहे, तिसऱ्या पायरीवर 1 आलाय आणि आस्पेक्ट 2 आहे. आस्पेक्ट हा शेवटच्या प्रतीचा सिग्निफिकेटर धरला जातो. तर 1 आणि 6 हे आजारपण दाखवत आहे. ते आपल्याला तिथे त्यांनी ऍडमिट केलं तेव्हा लक्षात आलंय की आजीला ऍडमिट केले. आता अंतर्दशा काय दाखवते बघा. अंतर्दशा होती मंगळाची. मंगळ, त्याचा नक्षत्र स्वामी राहू, मंगळाचा सबलॉर्ड गुरु, हे आपल्याला काय दाखवतात ते बघा. तर मंगळ 7, 4, 9, गुरुची दृष्टी 1, राहू 5 आणि गुरु 1 आणि गुरुची दृष्टी 1. गुरु डॅश ठेवलेला आहे आणि केतू आहे तो, म्हणजे एकत्र एका लाईनीत जाणे, तो केतू खाली पाहिजे, चौथी पायरी आहे ती. तर केतू आहे तो 11. केतू बुधाच्या राशीत आहे म्हणून 8 आणि 2 आणि त्याचा आस्पेक्ट म्हणजे दृष्टी 1, 10 आणि 2 याच्यावर आहे. आता ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर लक्षात येईल, ही जी कुंडली आहे ही सिंह राशीची फिरवल्यामुळे सिंह लग्न रात झाली त्याची. त्यामुळे तुम्ही थोडस, मी हायलाइट करतो फक्त, लक्ष राहू दे. 9 आलाय बघा तिथे. त्याचप्रमाणे ओरिजिनल कुंडलीत जर तुम्ही पाहिलं तर ती 20 भाव राशीची होती, कारण कन्या होतं जातकाचं. आता आपण जातकाचं काय होतं हे आता आपण बघत नाही. आता आपण फक्त बदललेल्या कुंडलीचा अभ्यास करतोय आणि त्याप्रमाणे आपण भविष्य सांगणार आहोत. आता या ठिकाणी 1 दिलेला आहे, 9 आहे, 4 आहे, 8 आणि 2 हे पण महत्वाचे आहेत. 2 आणि 8 आणि 1 आणि 8. तर 1, 8, 9 हे महत्वाचे फक्त हायलाइट करतो इथे, तुम्ही लक्षात ठेवा. 2 आणि 7 हे मारक स्थान आहेत. जर स्थिर रास धरली तर त्याचा बाधक केश किंवा बाधक कोण आहे, तर 9वा भाव असतो. या ठिकाणी 9वा भाव पण ऑपरेट झालेला आहे, सिग्निफिकेटर दाखवत येतो. म्हणजे इथे जरा आपल्याला थोडस काळजी वाटायला लागलेली आहे. काय येईल समोर मांडलेलं, काय होऊ शकतं. आता विदशा गुरुची आहे. आता इथे गुरुची विदशेचे मुद्दाम सिग्निफिकेटर दिलेले नाहीत. हे अभ्यास करणाऱ्याला मदत करायची आहे. जे नवीन शिकतात त्यांना पण त्याचा अनुभव येईल आणि जुन्या लोकांना तर, ते तज्ज्ञ असतील तर त्यांना अजून मजा येईल हे कुंडलीचा अभ्यास करताना. आता सूक्ष्म दशा, या दशा कशा आपल्याला सगळ्यांना कॉमन माहिती आहेत. महादशा, अंतर्दशा आणि विदशा इथपर्यंत माणसं जातात पुढे. पण त्याच्याही पुढे कृष्णमूर्ती पद्धतीत सांगितलेल्या पद्धतीनेच, पोस्टर थिअरी कृष्णमूर्ती पद्धतीवर आधारितच आहे. मग कृष्णमूर्तीने काय केलेलं आहे, एका नक्षत्राचे 9 भाग केलेत. पण ते कशाच्या प्रमाणात केलेत, विषोत्तरीच्या प्रमाणात केलेलं आहे. मग त्या सब पार्टचा किंवा काळाचा, त्या वेळेचा परत अजून पुढे 9 भाग केलेत. त्याच्या अजून पुढे 9 भाग करता येतात. असे त्या त्या पद्धतीने पुढे पुढे जात जात आपण गुरु दशा विदशामधले सूक्ष्म भाग घेतला आणि त्याचा सूक्ष्म दशा पाहिली, तो होता शनी. आणि शनी काय दाखवतो इथे, शनी पहिल्या पायरीवर डॅश आहे. शनीचा नक्षत्र स्वामी चंद्र 7, 12 आणि शुक्राची युती आहे, त्यामुळे 7, 3 आणि 10 आहे. शुक्र 7, 3, 10 आहे, दोन्हीकडे तोच आहे पुढे. आणि भावारंभी 8 आहे. इथे सुरुवात झाली बघा आपल्याला. जे आपण चिंता जी होती, काळजी जी पोटी होती जी, ती इथे दिसते 8. भावारंभी 8 असल्यामुळे महत्वाचं आहे की 8वा भावारंभी हा मृत्यूच्या संदर्भातलं बघताना 8वा भाव महत्वाचा येतो. आता आपल्याला आजारपण आहे आणि म्हणून ऍडमिट केलं, एवढंच माहिती आहे. आज आत्ता ज्या क्षणी आपण आता अभ्यास करतोय, परीक्षा सोडवायला घेतली, ती कुंडली घेतली त्यावेळेची परिस्थिती सांगतोय.
तर चंद्रवण युती होती त्यावेळेला आणि 7 आणि 12वा भाव पण ऑपरेट झाला होता. म्हणजे शनीची सूक्ष्म दशा आपल्याला काय दाखवते, सब पातळीवर भावारंभी 8 दाखवते आहे. आणि सबचा नक्षत्र स्वामी म्हणजे चौथी पायरी हा गुरु आहे. बघा तुम्ही, शनी, चंद्र, शुक्र आणि गुरु. तर गुरु आपल्याला एक भाव दाखवतोय. मंगळाची दृष्टी 7, 4 आणि 9 आहे. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही अनालिसिस करायला लागलं की एक आपल्याला थोडंसं क्लॅरिटी अशी आली की तिथे 8 आहे, 12 आहे आणि 1 आहे. मृत्यू समयी 1 आणि 12 ह्या साखळी होत असते. महादशा, अंतर्दशा, अभिदशा अशी. 8व्या भावाचा संबंध येत असतो तिथे. आणि बघा आता इथे 9 भाव आहे, तो त्याचा बाधकेश पण आहे. 4 आहे बघा, 4 आणि 9. 4 म्हणजे घरापासून दूर, जरा बाजूला, घरात नाही, घरापासून बाहेर. आणि 9 हा बाधक स्थान आहे. 1 आणि 12 म्हणजे मृत्यू योगाच्या संदर्भातला आहे. आणि भावारंभी 8 आहे, म्हणजे इथे मृत्यू तुम्हाला दर्शवतोय तो. ही सूक्ष्मदशा शनीची झाली. अजून सूक्ष्मदशा काढली, सूक्ष्म सूक्ष्मदशा पण काढता येते. माझ्याकडे कार्यकरांचा प्रोग्राम आहे आणि त्याच्यात ती फॅसिलिटी आहे. पुढे 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 आपल्याला अजून खोल जाता येत असतं. तर सूक्ष्म सूक्ष्म दशा काय होती, तर शुक्राची होती. आता शुक्राच्या 4 पायऱ्या बघू आपण. शुक्र 7, 3, 10 आणि भावारंभी 8. चंद्राची युती 7 आणि 12. गुरु पहिला भाव दाखवतो, मंगळ दृष्टी 7, 4, 9 दाखवतो, रवी 8वा भाव दाखवतो आणि परत बुध 8 आणि 2 दाखवतो. म्हणजे शुक्राचा नक्षत्र स्वामी गुरु, शुक्राचा सबलॉर्ड रवी आणि त्याचा नक्षत्र स्वामी बुध. याप्रमाणे काय काय दाखवतात हे आपल्याला दिसलं. म्हणजे इथे 1 आणि 12 आहे बघा. नंतर 2 आणि 7 मारक स्थान आहेत. 1 आणि 12 मृत्यूच्या संदर्भातला आहे. 8 हे मृत्यूच्या संदर्भातला आहे. भावारंभी पण 8 आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिअर कट इथे समजतं की आता शेवट त्या माणसाचा शेवट आहे आजीचा. आता आपल्याला काय दिसलं याच्यात, की मृत्यूयोग कसा बघावा हे आपल्याला कळलं. जातकाची कुंडली फिरवणे म्हणजे फिरवून त्याच्या आजीचा पण भविष्य सांगतोय आपल्याला. आणि हे भविष्य आपल्याला अंदाज आला की आपण त्या समोरच्या पार्टीला नीट काळजीपूर्वक शब्द वापरून सांगायचे असतात. कारण हा प्रसंग दुःखाचाच असतो. जातकाच्या दृष्टीने आजी ही महत्वाचीच असते. आणि ते वडिलांची पण आई आहे, म्हणजे वडिलांचं पण तिथे इन्व्हॉल्वमेंट आहे. आईचं इन्व्हॉल्वमेंट काय, आईची सासू आहे तिथे. त्यामुळे ह्या काळजीचा प्रश्न येतो. आणि त्याप्रमाणे एवढं सगळं आपण केलेलं आहे अरेंजमेंट, आणि त्या अरेंजमेंटमध्ये काय अडचणी येत आहेत असं मनात जे असतं त्याच्या भीतीपोटी किंवा त्या काळजीपोटी ती व्यक्ती एखाद वेळे बरी पण होईल आणि एखाद्या वेळेला मृत्यू पण पाहू शकते. कारण ते सिमटम्स तसे असतात, जातकाच्या जवळ असणाऱ्या माणसांना ते कळत असतं. ह्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर ह्या केपी फोर स्टेपप्रमाणे आपल्याला कसं बघता येतं भविष्य हे आपल्याला समजतं. तेव्हा ह्या चॅनलवर तुम्ही नंतरचे येणारे व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. आता हे केपी फोर स्टेप थिअरीचे आपण हा चॅनेल चालवतो आहे. तर त्या चॅनेलचं नाव आहे आपल्याला केपी फोर स्टेप थिअरी मराठी असं चॅनेलचं नाव आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल आभारी आहोत. आता पुढील येणारा व्हिडिओ काय आहे त्याच्याबद्दल पण का सांगतो, की तुम्हाला पुढे परत जेव्हा तो अपलोड होईल तेव्हा तुमच्या नजरेत येईल आणि मग तुम्ही तो बघाल. याचा पुढील जो व्हिडिओ आहे तो आपल्याला सासू आणि सुनेविषयी आहे. आणि आपल्याला त्याबद्दल सासूला आणि सुनेला, म्हणजे सासू सुनेला म्हणजे सासूला पण होणारा त्रास असतो, सुनेला पण होणारा त्रास असतो. तर ह्या संदर्भात प्रश्न विचारला आणि मग त्याचं भविष्य कसं सांगायचं असतं ती पत्रिका आता आपल्याला बघून सांगायचं आहे नंतर. तर ह्या ठिकाणी हा पहिला विषय संपवतो आणि आगामी आकर्षण तुम्हाला कळावं म्हणून हे आपण सांगत आहोत. तर ह्या ठिकाणी आपण कुंडलीचं विश्लेषण संपवतोय आणि आपलं पुढे चालू राहील हे विषय सगळा. इथे शेअरिंग आहे ते मी थांबवतो, म्हणजे बाकी पुढे आपल्याला समजून सांगता येईल.
मला वाटतं आपण इथे मीटिंग थांबवावी आणि पुढे चालू ठेवूया. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय कळलं, जर एक कुंडली तुमच्याकडे ॲक्युरेट असेल तर त्या जातकाची, ॲक्युरेटचा अर्थ का सांगतो बघा, जातका जेव्हा किंवा कुठल्या पण माणसाची कुंडली जेव्हा सामान्यपणे मागितली जाते तर त्यात तारीख, वार, म्हणजे डे, डेट आणि प्लेस या तीन गोष्टी सांगितल्या जातात. तारीख सांगितली जाते, जन्मवेळ सांगितली जाते आणि जन्मगाव ज्या गाव झाले त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि ते जन्मवेळ सांगताना खूप ठिकाणी जरा गोंधळ असतं. म्हणजे कसं, काही जे टायमिंग अंदाजे असतात. त्यामुळे ही कुंडली तेवढ्या प्रश्नापुरती तरी कमीत कमी चेक करून घ्या की त्याचा सबलॉट बरोबर आहे की नाही, असं आम्हाला गोंधळेकर सर जेव्हा शिकवत होते त्यावेळेला सांगत होते. म्हणजे आम्ही 2006 पासून ऍक्टिव्हली भविष्य सांगायला सुरुवात झालेली आहे अभ्यास झाल्यावर. त्यामुळे हे मी तुम्हाला शेअर करतोय. त्यांचं फेसबुक ग्रुपवर पण ते आम्हाला मार्गदर्शन शेवटपर्यंत करत होते, जायच्या आधीपर्यंत. ते आता वारले, आपल्यात नाही आहेत. कृष्णमूर्ती पण आपल्यात नाही आहेत, कुंदळेकर सर पण नाही आहेत. मग त्यांनी आम्हाला जी कुंडली आणि त्यांचं जे नक्षत्राचं देणं मासिक होतं त्याच्यात दर महिन्याला किंवा दर 6 महिन्याला ते प्रसिद्ध होत होतं. काही काळ दर महिन्याला होतं. तर ते सगळे जुने अंक माझ्याकडे जपून ठेवलेत. त्यात खूप लोकांचं लेख असायचे. त्यात पारंपरिक होते, वेगवेगळे लेख असायचे, तज्ज्ञ लोक होते, काही शिकणारे पण होते. आणि शिकणाऱ्यांना असं वाटायचं की अरे माझा लेख पाठवून बघू, सरांनी छापला तर जरा बाकीच्यांच्या पण कॉमेंट्स येतील, आपलं काय चुकत असेल तर आपले कान पकडले जातील किंवा त्याच्यात आपल्याला मार्गदर्शन मिळेल. आणि गोंधळेकर सरांचं जे रचना होती ना मासिकाची, ती अशी छान होते की जुने लोक आहेत. कारण कृष्णमूर्ती पद्धत 1900 म्हणजे हसबे सरांनी महाराष्ट्रात आणली ती. हिंदी ज्यांना इंग्लिश येतं त्यांना साऊथकडचे लोक आहेत त्या सगळ्यांना. कारण का कृष्णमूर्ती स्वतः तिकडचीच आहेत, पण ते 72 साली गेले. लक्षात घ्या, 72 साली देवाज्ञा त्यांना झालेली आहे. आणि मग ते महाराष्ट्रात त्यांनी जे हसबे सर डोंबिवलीला राहत होते ते त्यांच्याकडून शिकले, कृष्णमूर्तीकडून स्वतः शिकलेत. आणि ते फार अभ्यासू होते, ते पारंपरिक पण त्यांना येत होतं. आणि त्यांनी 12 वर्ष या सगळ्याचा अभ्यास करून स्वतःचं पुस्तक 12 वर्षांनी लिहिलेलं आहे. 1984 साली त्यांची पहिली आवृत्ती निघालेली आहे आणि त्या आवृत्तीवरून मी शिकलेलो आहे. आणि त्यामुळे मी शिकलो 2000 पासून पुढे. आणि सांगायचा मुद्दा असा की कृष्णमूर्ती पद्धतीत त्यात सुद्धा पुढे संशोधन केलेलं कृष्णमूर्तीचं त्यांनी अजून खोल विचार केला, नियम सगळे वापरले. म्हणजे गोंधळेकर सरांना पारंपरिक भविष्य सांगता येत होतं, ते कृष्णमूर्ती पद्धतीचं भविष्य हसबे सरांकडून शिकले आणि ते वापरायला लागले. त्यांनी इतरांना शिकवलं आणि त्यावेळेला त्यांनी रिसर्च ओरिएंटेशन ठेवले. कारण कृष्णमूर्तींनीच सांगितले जे नियम आपल्याला लागू पडत नाहीत ते बाजूला ठेवा आणि त्याच्यावर अजून संशोधन करा आणि दुसरे नियम वाढवा. ह्या पावलावर, ह्या त्यांच्या मार्गदर्शनात पर जे वाक्य आहे ते त्यांनी ठेवलं. आणि म्हणून फोर स्टेप थिअरी ती सब थिअरी म्हणून साऊथला होती. मग ती सब थिअरी साऊथमध्ये जेव्हा प्रसिद्ध झाली ती त्यांनी वाचलेली पण होती मासिकातनं. पण काही गोष्टी लक्षात आल्या की अरे ह्याच्यात अजून डीप जायला पाहिजे. कारण कृष्णमूर्तींनी सबलॉट शोधून काढलेला आहे, मग त्या सबलॉटचा सुद्धा उपयोग नीट व्हायला पाहिजे. आणि मग त्यातले ग्रह काय फळं देतील हे सुद्धा आपल्याला त्यांनी खोलवर जाऊन जे नियम लावलेत, अंदाजाने 10 आहेत ते, मुळात पहिले 4 आहेत ते बघा, नंतर राहू केतूची खास आहेत. हे का मी सांगतोय, त्यांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे, जुन्या लोकांनी एवढं प्रचंड काम करून ठेवलंय, ते आपण जर शिकलो नाही, नवीन पिढीने आत्मसात नाही केलं, वापरलं नाही, तर ते लुप्त होण्याची दाट शक्यता असते. आता कृष्णमूर्ती पद्धत जगात वापरली जाते आणि ते वेगवेगळा अनुभव आहे सगळ्यांचा. हे फोर स्टेप थिअरी ज्यांना लक्षात आले किंवा समोर शिकले त्यांना ते कळते. हा कोणाचा दोष नाहीये, त्याच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही ना ते ज्ञान. तर हे ज्ञान शाबूत राहावं, इतर सर्वांनी अभ्यास करावा, ही कळकळीची विनंती आहे. तुम्ही हसबे सरांचं पुस्तक काढून सुरुवात करा, ज्याला पारंपरिक येते त्यांनी. ज्याला काहीच येत नाही त्यांनी
तिथून सुरुवात केलेली जास्त चांगली, कारण त्याच्यात मूळ सगळं आहे त्यात पारंपरिक मधलं. म्हणजे तुम्ही बोलताना, चर्चा करताना, वाचताना तुम्हाला कळलं पाहिजे ना इतर सुद्धा साहित्य भविष्याच्या संदर्भातलं. म्हणून ते करा आणि त्यानंतर 4 स्टेपचे नियम आहेत ते शिका आणि त्याप्रमाणे कुंडली शोधत अभ्यास करा त्याचा आणि भविष्य सांगा. धन्यवाद. आता ह्या ठिकाणी मी थांबतो.